जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी 1,05,78,800 रुपयांचा गांजा तसेच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अधिकारी गजेंद्र सरोद्र यांच्या टीमने मोठ्या शिताफीने पकडला असून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। कारवाई करण्यात आलेली आहे। किती लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे? आरोपीने काय कबुली दिलेली आहे? एक इन्फॉर्मेशन आलं होतं की गांजा ट्रान्सपोर्टेशन होणार आहे नळदुर्ग हायवे मार्फत। LCB टीमला इन्फॉर्मेशन भेटले होते। नंतर त्यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन देऊन तिकडचं ठाणेदार आणि त्यांचं टीम गाडीला नाकाबंदीमध्ये पकडले। त्याच्यामध्ये एक आरोपी आणि टोटल 528 किलोचं गांजा ते स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडले। आरोपीला इंट्रोगेशन केल्यानंतर आणखी 2 आरोपी निष्पन्न होत आहेत। हे सोलापूरवरून विशाखापट्टणमला गेले होते आरोपी। तिथून माल भरले गांजा आणि इथून परत नळदुर्ग हे हायवे उमरगा नळदुर्ग हायवे मार्फत सोलापूरकडे जात होतं असं इंट्रोगेशनमध्ये आलेले आहे। सर, एकूण किती व्यक्तींना अटक केली, किती माल जप्त केले? आतापर्यंत एक व्यक्तींना अटक केलेले आहे, ते सोलापूरचं राहणार आहे आणि टोटल गांजा 528 किलो म्हटलं तर 1 कोटीचं वरती हे मुद्देमाल हस्तगत केलेले आहे। LCB टीम पूर्ण त्याचं मेहनत घेतलेले आहे। नंतर नळदुर्ग पोलीस स्टेशन आणि SDPO तुळजापूर त्यांनी पण पंचनामा वगैरे करून ते आरोपींना 6 दिवसाचं PC भेटलेलं आहे। ह्याच्यामध्ये आणखी हे कुठून येत आहेत, माल कुठं भरले, कुठं हे घेऊन जात होते, कोणाला विक्री करणार होते, हे सगळं आणखी इन्व्हेस्टिगेशनमध्ये तपासमध्ये आणखी निष्पन्न होईल। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।